दिल्लीत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि सरकारला वाटलं आंदोलन 2 दिवसात संपेल, पण सरकारचा हा अंदाज एकदम खोटा ठरलाय। मोदी सरकारनं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतलाय। पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे। पोलिसांनी मुलींनाही बेदम मारहाण केली आहे। मुलींचे कपडे फाडण्यात आल्याचा आरोप आहे। या अमानुष लाठीचार्ज नंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन तीव्र केलंय। वाढता आंदोलनाचा रोष पाहता आता सरकारनं दिल्लीतील तब्बल 16 मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या व्हिडिओतून आपण पाहूयात की दिल्लीतील महत्त्वाचे समजले जाणारे मेट्रो स्टेशन का बंद करण्यात आलेत। कोणते कोणते 16 मेट्रो स्टेशन सध्या बंद आहेत। मेट्रो स्टेशन बंद असल्यामुळे आता विद्यार्थी आंदोलन स्थळापर्यंत कसे जात आहेत। जंतर मंतरवरील आंदोलकांना जेवण कोण पुरवत आहे पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मोदी सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सकारात्मकता न दाखवल्यानं विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत। विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्यानंतरही विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिल्लीत आंदोलनात सहभागी होतात। अनेक विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, मात्र तरीही विद्यार्थी मागे हटताना दिसत नाहीयेत। देशभरातून विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिल्लीकडे निघालेत। या आंदोलनात विद्यार्थी सहभागी होऊ नये म्हणून दिल्लीतील तब्बल 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेत। हे मेट्रो स्टेशन दिल्लीकरांसाठी अति महत्त्वाचे आहेत। पहिल्यांदा मेट्रो स्टेशनची नावं पाहूयात आणि त्या ठिकाणाहून दिवसभरातून किती लोक प्रवास करतात यावरही नजर टाकूयात। तसंच विद्यार्थी मेट्रो स्टेशन बंद असतानाही जंतर मंतरवर कसे जात आहेत ते देखील पाहूयात। बंद असलेले मेट्रो स्टेशन खालीलप्रमाणे आहेत। 1 लोककल्याण मार्ग, 2 राजीव चौक, 3 पटेल चौक, 4 रामकृष्ण आश्रम मार्ग, 5 बाराखंबा रोड, 6 सुप्रीम कोर्ट, 7 सेवा तीर्थ, 8 जनपथ, 9 मंडी हाऊस, 10 केंद्रीय सचिवालय, 11 RTO, 12 दिल्ली गेट, 13 इंद्रप्रस्थ, 14 खान मार्केट, 15 जोरबाग, 16 शिवाजी स्टेडियम अशी बंद असलेल्या मेट्रो स्थानकांची नाव आहेत। या मेट्रो स्टेशन मधून सर्वात जास्त व्यस्त आणि महत्त्वाचे इंटरचेंज स्थानक राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, मंडी हाऊस ही आहेत। पहिलं मेट्रो स्टेशन आहे राजीव चौक। हे दिल्ली मेट्रोचं ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात मोठं हब आहे। तिथं ब्लू आणि येलो लाईन एकत्र येतात। इथून रोज 2.1 लाख म्हणजे 2,10,000 हून अधिक प्रवासी प्रवास करतात। या मेट्रो स्टेशनवर आज फक्त गाडी बदलण्याची सोय सुरू आहे, बाहेर पडता येत नाहीये। दुसरं मेट्रो स्टेशन म्हणजे केंद्रीय सचिवालय। हे थेट केंद्र सरकारच्या सर्व मुख्य मंत्रालयांना जोडतं। इथून दररोज साधारण 1.5 लाख लोक म्हणजे 1.5 लाख लोक प्रवास करतात। तिसरं सर्वात महत्त्वाचं मेट्रो स्टेशन म्हणजे मंडी हाऊस। दिल्लीचा सांस्कृतिक कणा आणि अनेक महाविद्यालयांचं केंद्र इथं दररोज 1 लाख प्रवाशांची ये-जा असते। म्हणजे ज्या ठिकाणाहून दररोज जवळपास 4 ते 5 लाख प्रवासी प्रवास करतात ते 3 स्टेशन फक्त विद्यार्थी जंतर मंतरवर येऊ नये म्हणून बंद करण्यात आलेत। देशाचं शक्तीपीठ आणि VVIP मेट्रो स्टेशन समजला जाणाऱ्या लोककल्याण मार्ग, सुप्रीम कोर्ट या ठिकाणाहून दररोज 30 ते 50 हजार प्रवासी प्रवास करतात। लोककल्याण मार्ग मेट्रो स्टेशन जवळ पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आहे। सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन जवळ देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि प्रगती मैदान असल्यानं वकील, न्यायाधीश आणि नागरिकांची मोठी गर्दी असते। कमर्शियल आणि कॉर्पोरेट हब समजल्या जाणाऱ्या ITO, शिवाजी स्टेडियम, खान मार्केट या ठिकाणाहून 50 ते 80 हजार प्रवासी रोज प्रवास करतात। निवासी आणि ऐतिहासिक दुवे समजल्या जाणाऱ्या दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, रामकृष्ण आश्रम मार्ग, जोरबाग आणि सेवा तीर्थ या ठिकाणाहून 40 ते 60 हजार प्रवासी रोज प्रवास करतात। थोडक्यात सांगायचं तर 16 मेट्रो स्टेशन मधून रोज एकत्रितपणे 10 लाखांपेक्षा जास्त नोकरदार, विद्यार्थी आणि VIP लोक प्रवास करतात। मात्र असं असताना देखील केवळ विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून ही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी 10 लाख लोकांसोबत अन्याय केला जातोय। 10 लाख लोकांना या आंदोलनाचा फटका बसत असून सरकार एका मंत्र्याला वाचवण्यासाठी तब्बल लाखो प्रवासी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आहे। जरी सरकारनं 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली असली तरी विद्यार्थी कसंही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत। मेट्रो स्टेशन बंद असल्यानं विद्यार्थी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, करोल बाग किंवा RK आश्रमच्या बाहेरील भागात उतरतायत। त्या ठिकाणाहून विद्यार्थी पायी जंतर मंतरकडे निघालेत। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बाहेर पडल्या दिलं जात नाहीये त्या मेट्रो स्टेशनवर विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। मेट्रो बंद असल्यानं विद्यार्थी दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसेस, ऑटो रिक्षा आणि ओला उबेर कॅबचा आधार घेतात। मुख्य रस्ते आणि कॅनॉट प्लेसच्या बाहेरील कडेला उतरून तिथून पोलीस बॅरिगेड्स चुकवून छोटे छोटे ग्रुप्स तयार करून विद्यार्थी जंतर मंतरकडे रवाना होत आहेत। मध्य दिल्लीच्या संवेदनशील भागात इंटरनेट आणि सिग्नल जॅमर्स लावल्याची चर्चा असतानाही आंदोलक विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत जंतर मंतरच्या दिशेनं कूच केली आहे।
पोलिसांनी लावलेले कडक बॅरिगेड्स आणि नाकाबंदी चुकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच डाउनलोड करून ठेवलेल्या ऑफलाईन नकाशांचा आधार घेत अंतर्गत गल्ल्यांमधून मार्ग काढणं सुरू ठेवलंय. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सक्रिय असलेल्या विद्यार्थी कमांड सेंटर्स कडून गुप्त व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंक्सद्वारे सुरक्षित रस्त्यांची माहिती सातत्यानं पोहोचवली जाते, अशी ही माहिती समोर आली आहे. पूर्णपणे इंटरनेट नसलेल्या भागात ब्लूटूथ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या मेश नेटवर्किंग ॲप्सचा वापर करून विद्यार्थी पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात, पोलिसांचा संशय टाळण्यासाठी मोठे मोर्चे काढण्याऐवजी विद्यार्थी सामान्य नागरिकांसारखे 3 ते 5 जणांच्या लहान तुकड्यांमध्ये विखुरले असून सांकेतिक भाषांचा वापर करत जंतर मंतरच्या अगदी जवळ पोहोचतात, अशी ही माहिती समोर आली आहे. अनेक विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करतायत. या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय कोण करतंय असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. तर या विद्यार्थ्यांना जवळ असणारे नागरिक अन्न पुरवत असल्याची माहिती आहे. तसंच मंदिरं, गुरुद्वारा, मस्जिद या ठिकाणाहून देखील आंदोलकांना अन्न पुरवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच जे देशभरातील लोक आंदोलनात सहभागी झाले नाहीत ते लोक ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी जेवण बुक करून जंतर मंतरवर पाठवतात. दिल्लीत पाऊस सुरू असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी देखील मुंबई, बंगळुरू, हैदराबाद अशा मोठ्या ठिकाणाहून, मोठ्या शहरातून लोक रेनकोट ऑनलाईन बुक करत जंतर मंतरवर पाठवतात. डिलिव्हरी बॉय हे ऑर्डर जंतर मंतरवर ज्यांना जेवणाची आणि रेनकोटची गरज आहे त्यांना देत आहेत. जे आंदोलन पहिल्याच दिवशी चर्चेनं शांत होऊ शकलं असतं त्या आंदोलनाला सरकारनं लाठीचार्ज करून गंभीर रूप दिलंय. आता हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शांत होणार की त्याआधीच तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.